आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर मंदिर नेमकं कोणत्या तालुक्यात आहे यावरून नव्या अशा राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे। भीमाशंकरच्या हद्दीवरून खेड आणि आंबेगाव हे तालुके आमने सामने आलेले आहेत। भीमाशंकर विकास आराखडा बैठकीमध्ये आंबेगावचा उल्लेख जोडण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आक्रमक झाले। त्यांनी थेट त्यांच्याच पक्षातील नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला। भीमाशंकर खेडचंच आहे, आंबेगावचं नाव जोडू देणार नाही असं म्हणत त्यांनी मोहिते पाटलांना थेट आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। दरम्यान ही राजकारणाची नाही तर गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार दिलीप वळसे पाटलांनी केलाय। मंदिर हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र तिथे सब विनंती येते। बाबाजी काळेंनी जो मुद्दा सांगितला ना, मंदिर खेड तालुक्यात येत आहे, तर या त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे। त्यामुळे माझी सूचना अशी आहे, त्याला खेड आंबेगाव असं संयुक्त नाव दिलं तर काही हरकत नाही। मी वळसे पाटील साहेब, मी सहमत आहे तुमच्या मताशी। खेड आंबेगाव कायम नाव ठेवावं, खेड आंबेगाव ठेवलं तरी चालतंय, परंतु भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्याचं एक नंबरचा बूथ आहे। भीमाशंकरवाडी काय अडचण नाही। हा, भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्यात आहे। तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याची दूध फिरवलं नाही, आम्ही आंदोलन करू। आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार आहे। आपण खूप संयमाने घेतलं, त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं, दादांची समन्वयाची भूमिका असते, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नाही आणि ते नेहमी म्हणायच्या त्या दिलीपरावसाहेबांबरोबर राहील, तुम्ही उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका। वहिनीला या गोष्टीची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना होती आणि परत वादाची ठिणगी टाकण्याचं काम जर ते करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत। काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचा आम्ही शेपूट जोडू देणार नाही। असले नाहक वाद करणं हे उचित नाही, परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं आणि रस्त्यावर उतरून आईचं दूध पेलेलं नाही, नामकं नाही तर मेलेल्या आईचं दूध पिलं नाही असं नाही। ही काही भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे। त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं वागून समाजात मान्यता मिळणार नाही आणि भागाचा विकासही होणार नाही। आता हा वाद नेमका कुठपर्यंत जातो ते बघावं लागेल। यानंतर पाहूयात बातमी मान्सूनपूर्व पावसाची। उत्तर पुणे जिल्ह्यामधल्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतात काढून ठेवलेला कांदा आणि बाजरी पीक पावसात भिजलं, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। बाजारभाव कमी असल्यानं साठवणुकीसाठी ठेवलेला कांदा आता कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली। आपण आता पाहू शकताय, हे कांद्याचं शेत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याने कांदा काढून ठेवला आहे आणि हा जो काढलेला कांदा आहे, हा काढलेला कांदा शेतकरी या ठिकाणी बराकीमध्ये साचवायचं आज काम करत होता। मात्र आज अचानक पाऊस आल्यामुळे या शेतकऱ्यांना जे आहे हे आपलं काम थांबवून या ठिकाणी हे जे साठवलेले कांदे आहेत या कांद्यांवरती झाकावं लागला आहे। पण झाकत असताना हा संपूर्ण कांदा भिजला आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी कांदा बराकीमध्ये टाकण्याचं काम सुरू होतं आणि ही शेतकऱ्याची बराकी आहे। या बराकीमध्ये शेतकरी हा कांदा साचवत होता, मात्र अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याला हे काम थांबवून हे कांदे झाकावे लागलेत। असं असलं तरी झाकण्याला वेळ लागल्यामुळे शेतकऱ्याचे हे कांदे भिजलेत, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याचबरोबर या भागामध्ये बाजरीच्या पिकाचीही काढणी सुरू आहे, त्यामुळे बाजरीसुद्धा जी काढलेली बाजरी आहे, शेतकऱ्यांनी जी बाजरी आपल्या शेतात काढून ठेवली होती ती बाजरीसुद्धा या ठिकाणी भिजली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर तुम्ही कांदा भरत होते, मात्र अचानक पाऊस आला आणि कांदा भिजलाय, बराकीत साठवण्याचं काम तुम्हाला थांबावं लागलंय। गेले 2 दिवस आम्ही कांदा भरत आहे। आज 35 ते 38 मजूर होते आणि 6 पुरुष माणसं कांदा भरत होती, पण अचानक पाऊस आल्यामुळं संपूर्ण कांदा भिजून अर्धा कांदा बराकीत आणि अर्धा कांदा जमिनीवर पडून आहे आणि बराच कांदा भिजला आहे। आता अशी आमची अवस्था झाली, दर बाजारात पण नेता येणार नाही आणि दर तो जागता पण येणार नाही आणि भिजल्यामुळे तो खूप नुकसान झालेले आहे। आता आम्हालाच समजत नाही आम्ही नक्की करावं काय। एकतर आधीच आम्ही कंटाळलो ह्या बाजारभावाने, याच्यामुळं
आणि त्यात आता हे असं मोठं नुकसान झाल्यावर काय बोलावं हेच सुचत नाही. सचिन तोडकर, न्यूज आणि मराठी, मंचर, पुणे.